मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू ही केवळ तिच्या अभिनयामुळेच नव्हे तर साधेपणामुळेही चाहत्यांच्या मनात घर करून बसलीये। सैराट या चित्रपटातून तिने रंगभूमीवर दमदार एंट्री घेतली आणि त्यानंतर ती सातत्यानं मराठी प्रेक्षकांची आवडती होती। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमीच उत्सुकता व्यक्त केली जाते, विशेषतः तिचं लग्न कधी होणार आणि ती कोणाला जीवनसाथी म्हणून निवडणार याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर अफवा पसरतात। अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूनं या प्रश्नावर खुलेपणानं उत्तर दिले। ती म्हणाली, मी अजून माझा जोडीदार शोधलेला नाही, मला अजून असा कोणी भेटलाच नाही की ज्याच्याशी मी लग्न करावं असं वाटेल। मात्र आई वडिलांच्या मताला ती मोठं स्थान देते। आई बाबा शोधतील आणि त्यांना कोणी आवडला तसंच मला सुद्धा आवडला तरच मी लग्न करेन असं ती स्पष्टपणे म्हणाली। रिंकूने असंही सांगितलंय, जर तिला आधीच एखादा मुलगा आवडला तर ती आई बाबांना नक्की कळवेल। मला जर कोणी आवडला तर मी आई बाबांना सांगणार की हाच तो मुलगा आहे असं शब्दात तिने आपले विचार मांडले। या मुलाखती दरम्यान रिंकूला ती फिल्मी आहे का असा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला, त्यावर ती म्हणाली, मी अजिबात फिल्मी नाही, उलट मी खूप भावनिक आणि अतिविचारी आहे। जशा सर्व मुली असतात तशीच मी आहे। तिच्या या कॅन्डिड उत्तरामुळे चाहत्यांनी तिच्या साधेपणाचं पुन्हा एकदा कौतुक केलंय।